नमस्कार. MRK ऑफिशियलच्या दी पद्मांशा सागा या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी मनीष राम कुलकर्णी आपल्याला घेऊन चाललोय पद्मांशा टेक्नॉलॉजीच्या प्रवासावर. आता ह्या प्रवासात आपण असेच पुढे जाऊया. So, Mr. Manish, now we are in a department where everybody is actually working outside. Okay. So the department heads are here, but the staff is actually on the field doing their job. So म्हणजे ऍक्च्युअली इथला जो स्टाफ असतो तो मोस्टली जास्त करून आउटडोर. हो आणि हे सगळे HODs इथे बसतात. असं हे इथून मॅनेज करतात, कंट्रोल करतात, पण स्टाफ मात्र बाहेर असतो. मग असं हे कुठले डिपार्टमेंट सर मला इंट्रोड्यूस? हे एक एक करून हे आपलं प्रोजेक्ट्स डिपार्टमेंट आहे. ओके. त्या प्रोजेक्ट डिपार्टमेंटचे मिस्टर दिनेश. ओके. यांचं काम महत्वाचं म्हणजे जे मोठे हाऊसिंग प्रोजेक्ट्स असतात तर Okay. त्यांना जी आपण कुठून स्पेशल सर्व्हिस दिली जाते किंवा ज्यांना जे स्पेशल अटेन्शन द्यावं लागतं त्या सगळ्या इम्पॉर्टंट क्लायंट्सला मॅनेज करणं हे त्यांच्या डिपार्टमेंटचं काम आहे. त्याच्यानंतर विनिता नमस्कार. विनिता सर्व्हिस डिपार्टमेंट बघते आणि ह्या आहेत चांदिनी मॅडम. यांच्याकडे नमस्कार. डिस्पॅच डिपार्टमेंट आहे. अच्छा, म्हणजे महत्वाचं जे हो. काही dispatches वगैरे दिलं. म्हणजे गाड्यांची अरेंजमेंट, त्या डिलिव्हरीची अरेंजमेंट, त्याचप्रमाणे क्लायंटशी कोऑर्डिनेशन की कधी सामान पोहोचणार आहे त्यांच्यापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्यांची म्हणजे एकंदर डिलिव्हरी संदर्भातली सर्वात महत्वाची भूमिका आहे त्यांच्याकडे असते. व्हेरी नाईस टू मीट. थँक्यू. चला मग आता आपण अकाउंट्स कडे जाऊ. ओके. आपण आता आहोत अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये अच्छा. आणि आपण भेटत आहोत भारती मॅडमना. भारती मॅडम इज द इन्चार्ज ऑफ अकाउंट्स डिपार्टमेंट आणि भारती मॅडम हे आहेत मिस्टर मनीष. आज आपल्याकडे व्हिजिटर म्हणून आपल्याला भेट द्यायला आलेले. मॅडम तुमच्या डिपार्टमेंट बद्दल थोडं सांगा. मी पद्मशा टेक्नॉलॉजीजमध्ये ॲज अ सिनियर अकाउंटंट म्हणून काम करते. वाव. आणि आमच्या इथे टीमवर्क चालतं. मोस्टली आमच्या डिपार्टमेंटमध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट होतं. ऑल ओव्हर एक्सपेन्सेस, आउटगोईंग्स, इनकमिंग्स जे काय होतं ते आमच्या टीममधनं मॅनेज होतं. आणि तसं बघायला गेलं तर आमच्याकडे दर महिन्याला एक शेड्यूल असतं जे शांत सर मॅनेज करतात. की मीटिंग ठेवली जाते प्रत्येक डिपार्टमेंटमधून. प्रत्येकांचे काही अडीअडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील मॅनेजमेंटमध्ये तर ते आम्ही सरांबरोबर डिस्कस करतो आणि सर आम्हाला त्याचे सोल्युशन्स वगैरे देतात आणि सपोर्ट पण देतात. आणि शांत सरांकडनं आम्ही एक गोष्ट चांगली शिकलोय की वेळेत काम पूर्ण करा आणि तुमचे टास्क वेळेच्या वेळी पूर्ण झाले पाहिजे. हे आम्हाला शांत सरांनी एकदम व्यवस्थित शिकवलंय. शांत सरांचे एवढी उत्साहात्मक बघून आम्हाला पण असं वाटतं की काम अजून करावं. ती त्यांची एक स्पेशालिटी आहे की ते तेवढं आम्हाला समजून पण घेतात आणि आम्हाला तेवढा सपोर्ट पण करतात. तर मिस्टर मनीष, आपण आता आलो आहोत एक्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये. अच्छा. एक्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये आपले दोन खंदे लोक जे जगभर फिरून पद्मंशाचं नाव पुढे करत आहेत त्या म्हणजे ह्या दोन पल्लवी पंडित मॅडम आणि मिसेस पल्लवी कुलकर्णी. या दोघी मिळून भारताचं नाव, पद्मंशाचं नाव जगभर घेऊन जायचं आज काम करतात. मिस्टर मनीष हे आज आपले स्पेशल गेस्ट म्हणून आलेले आहेत आज. नमस्कार. तुमच्या एक्सपोर्ट डिपार्टमेंटचं काम कशा प्रकारे चालतं हे मला जरा जाणून घ्यायचं. नक्कीच. पद्मशाची पॅनल्स जी आहेत ते 2004 पासून म्हणजे जवळजवळ 20 वर्षापेक्षाही अधिक काळापासून एक्सपोर्ट होत आहेत. अच्छा. न्यूझीलंड, UAE, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्ये आमचे असंख्य सॅटिस्फाईड क्लायंट्स आहेत. नाईस. आणि दुसरी म्हणजे महत्वाची एक गोष्ट मला ही इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे एक्सपोर्टमध्ये तुम्हाला एखादा क्लायंट एवढे वर्ष टिकवून ठेवायचा असेल तर खूप एक चांगल्या प्रकारची सर्व्हिस द्यावी लागते. प्रॉडक्टची क्वालिटी ही तुम्हाला कायम मेंटेन करावी लागते. नक्कीच. त्यामुळे बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट्स, आफ्टर सेल्स सर्व्हिस आणि आमच्या प्रत्येक क्लायंट्स बरोबरचं पर्सनल बॉन्डिंग हे मला वाटतं की आमची स्ट्रेंथ आहे की आम्ही एवढे वर्ष सातत्याने आमचे क्लायंट्स आमच्या बरोबर टिकवून ठेवलेले आहेत. आमच्या म्हणजे कधी काही इश्यू झाले किंवा काहीही झालं तरी ते आमची साथ कायम देतात. आम्ही तसं बॉन्डिंगच डेव्हलप केलेलं आहे. बरोबर. थँक्यू. तुम्ही काय म्हणाल? ऍक्च्युली हे सगळं करायचं झालं, बॉन्डिंग डेव्हलप करायचे, नवीन एरिया वाईज आपल्याला त्यांच्या डिमांडनुसार आपल्याला काही नवीन गोष्टी त्यांना द्याव्या लागतात. बरोबर. तो एरिया डेव्हलप करायचा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर आम्हाला तिथे जाऊन वेगवेगळ्या देशात त्यांची डिमांड काय याच्यासाठी एक व्हिजिट करावीच लागते. बरोबर.
जगभर जाऊन तिथे जायचं, तिथल्या लोकांना काय लागतंय, आपण आपल्या पॅनलमध्ये कसं ते देऊ शकतो, बरोबर. या सगळ्या गोष्टी. आणि शिवाय वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं म्हणजे तिथला टाइम झोन वेगळा असतो, बरोबर, खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. नक्कीच. म्हणजे हे फिरायचं, हे सगळं मॅनेज करणं आणि हे सगळं ठरवून प्रॉपर प्लॅनिंग करून जाणं हे आम्ही करतो. आणि त्याच्यामुळे कदाचित हो, सगळेजण खुश असतात आणि आम्हाला व्हेरी गुड. सक्सेस खूप मिळतो. बरोबर. म्हणजे नुसतं विदेशात फिरण्यापेक्षा त्याच्या सगळ्या Mentality, गोष्टींना हा, तुम्हाला म्हणजे फेस करावं लागतं सगळ्या बरोबर. गोष्टींना, आणि त्यामुळे त्याला यश. तिथलं वातावरण, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर. ऍडजस्ट करणं, ते तसं म्हटलं तर आपल्या याच्यापेक्षा खूप फरक असतो. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे साधारण 1.5-2 तासाचा फरक असला तरी जेवणाची खूप वेळ, फरक झोपेची वेळ ह्याच्यात खूप फरक पडतो. नक्कीच, सगळं नक्कीच. ऍडजस्ट करून तिथल्या वातावरणाने मग त्यांना पाहिजे तसं आपण जेव्हा डेव्हलप करतो, बरोबर. मग त्याच्यामुळे ते पण खुश असतात आणि ते लॉंग टर्म रिलेशनशिप आपले त्याच्यामुळे मेंटेन होतात. धन्यवाद. तुम्ही एक्सपोर्ट डिपार्टमेंटच्या यशाबद्दल, यशस्वी कसं झालं याबद्दल तुम्ही सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर पद्माशाचा मदर प्लांट म्हणजे डोंबिवलीचा प्लांट आपण बघितला, त्यांची फॅक्टरी बघितली, त्यांचं प्रोडक्शन वगैरे सगळे डिपार्टमेंट्स आपण बघितले. सो हा एक वेगळा अनुभव होता, नक्कीच वेगळा अनुभव होता की एवढ्या जगभरात एक्सपोर्ट लेवलची इक्विपमेंट बनवणं आणि अशा प्रकारे त्यांना व्यवस्थित मार्केटिंग करणं आणि त्यातून एक चांगलं क्लायंटेल मिळवणं, हे कसं पद्मशाने साध्य केलंय हे आपण आता या भागात बघितलं. पुन्हा लवकरच भेटू आपल्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत MRK ऑफिशियल्सला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा आणि असाच पाठिंबा आम्हाला पुढेही देत राहा. धन्यवाद.